नमस्कार, ग्रेट बीट बाय विनय कुटोदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जसं आपण ठरवलं होतं की नवरात्रामध्ये 9 देवांना आपण जाणार आहोत, प्रत्येक दिवशी एक नवीन देवी कव्हर करणार आहोत। सो आपण आज आलेलो आहे आशापुरी मातेला 9वी देवी करण्यासाठी कव्हर। ही आमची कुलदेवता आहे आशापुरी माता, जी आहे शिंदखेड्याला। सो आपण आता तिचं दर्शन घेणार आहोत। पाहू शकतो इथे पण यात्रा भरलेली आहे आणि खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे। जे मंडळ आहे यांचं लोकल त्यांनी खूप छान सोयी केलेल्या आहे। इथे एंट्री जर केली तुम्ही, बाजूलाच राईट साईडला त्यांचं ऑफिस आहे आणि दर्शन रांग देखील खूप साठी पण मस्त पार्टिशन वगैरे केलेलं आहे त्यांनी। आशापुरी माते की जय। बघा किती छान सजावट केलेली आहे। बघा किती छान दिसतंय देवीचं। वाचनालय देखील चालू करण्यात आलेले आहे इथे। माझ्यासोबत आहेत मामा, आमच्या आजी, यांचं 84 वर्ष वय असून देखील बघा किती उत्साह आहे तरुणाला लाजवेल असा। परंतु देवी माता सर्व शक्ती देते। काय हो अक्का, काही थकवा जाणवला का तुम्हाला? थकवा जाणवला दर्शन करताना यायला? मला देवीजवळ काही थकवा वाटत नाही, काहीच वाटत। फक्त देवीला तेवढं सांगते, माझं दर्शन तुझं दर्शनाला मला पटकन येऊ दे बस। क्या बात, मला काहीच त्रास नको देऊ। उत्साह बघा आमच्या आजींचा। मला सांगितलं या साईडला त्यांनी रूम्स पण बऱ्याचशा केलेल्या आहेत, बांधलेल्या आहेत, जिथे भक्तगण जे आहेत तिथे राहू शकतात। आपण आता दर्शन घेतलेलं आहे आशापुरी मातेचं आणि मला सौभाग्य लाभलेलं आहे आज विजय पवार सरांसोबत बोलण्याचे, जे ट्रस्टी आहेत आणि अध्यक्ष आहेत आता आशापुरी मातेचे जे मंदिर आहेत त्याचे। ते सर्व कारभार जे आहेत ते सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते सेवा करताय असं आपण बोलू शकतो। यस। सो सर, तुम्ही काय सांगाल आशापुरी मातेचा काय इतिहास सांगा आणि हा संस्था जे आहे आपला कसं चालतं इथे काम ते त्याविषयी सांगा आणि इथे कसं यायचं। सर्वात आधी सर्व भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आई भगवती आपल्या सर्वांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करो अशी तिच्या चरणी प्रार्थना। आशापुरी देवीचं मंदिर जवळजवळ त्या ठिकाणी शिलालेख देखील दिलेला आहे। 300 ते 350 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। सुरुवातीला आई भगवती पाटणला गरबे खेळण्यासाठी यायची अशी आख्यायिका आहे। आख्यायिका म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याचे प्रूफ्स पण आपल्याला आताही मिळत आहेत। भगवती गरबे खेळण्यासाठी पाटणला यायची गावात आणि त्यावेळेला जे अधिकार होते ते एका पोलीस पाटलांना गावातले पूर्ण अधिकार असायचे। त्याप्रमाणे एक छोटीशी मुलगी किंवा स्त्री सर्व गरबे आटोपल्यानंतर गावातनं बाहेर निघते, त्यावेळेला गाव दरवाजा होता, तर ही गावातनं कशी जाते आणि कुठे जाते म्हणून त्या पोलीस पाटलांना प्रश्न पडला। त्यांनी एकदा बघितलं, एकदा जाऊ दिलं, दुसऱ्यांदा जाऊ दिलं, मात्र तिसऱ्यांदा त्यांच्याकडनं राहवलं गेलं नाही। त्यांनी थांब थांब म्हणून देवीच्या मागे हे केलं, पण ते भगवती होती, तिला थांबायचा तर काही विषयच नव्हता। त्यांनी तो पदर भगवतीचा ओढला आणि तिला थांबवलं। तिला विचारलं की बाबा काय, तर म्हणे मी प्रत्यक्ष गावात गरबा खेळायला येते, तर तू विचारण्याची तुझी पद्धत मला नाही आवडली आणि त्यामुळे त्यांना एक शाप दिला की तुझ्या म्हणजे पुढच्या पिढीमध्ये मुलगा जन्माला नाही येणार। तर त्यांना ते कळाल्यानंतर त्यांनी खूप विनवण्या केल्या भगवतीच्या आणि उशाप मागून घेतला की पुढच्या 4 पिढ्यांपर्यंत भगवतीने असा आशीर्वाद दिला की 4 पिढ्यांपर्यंत फक्त एकच मुलगा जन्माला येईल आणि ते 4थी पिढी आम्ही आता बघतोय की त्या पिढीमध्ये एकच मुलगा जन्माला येत होता। आज मात्र 4थी पिढी आहे। आज त्यांच्याकडे 2 मुलं त्यांच्या ह्याच्यात आहेत आणि म्हणजे त्यांच्या आधीची सर्व कहाणी अशीच आहे की 6-7 मुली, 1 मुलगा
4-5 मुली, एक अच्छा. मुलगा. आता मात्र त्यांना 2 मुली आणि 2 मुलं आहेत. बरं. तर आईचा तो जो आशीर्वाद होता, आणि असं पण म्हटलं होतं की तू रोज संध्याकाळी दिवा लावायला आशापुरीला यायचंय मंदिरावरती. तधीपासून तो दिवा आजही अखंडित चालू आहे. अरे. संध्याकाळी ती जी मंडळी आहे ती येते, तो एक दिवा लावून मग ते जातात. म्हणजे त्यांचा हा नित्यक्रम आहे. हो. अशी आख्यायिका भगवतीची आहे. प्रत्यक्ष सर्व भक्तांची आशा पूर्ण करणारी आहे, म्हणून तिचं नाव आशापुरी. आणि आत्ताच नवीन खरं म्हणजे या सर्व गोष्टी आम्ही पण बघतोय की उत्तर महाराष्ट्राची महालक्ष्मी म्हणून या भगवतीला संबोधलं जात आहे. कारण की भक्तांच्या आशा पूर्ण व्हायला लागल्या, आपोआप भक्तांचा ओघ वाढत चाललाय. आधीचा मला 25 वर्ष या ठिकाणी ट्रस्टला अध्यक्ष म्हणून पाहायला झाले. मी 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वीचा जेव्हा विचार करतो, तर आज खूप काही आगळं वेगळं सर्व बघायला येतंय. खूप श्रद्धा आहे लोकांची. भगवती त्यांच्या इच्छा पूर्ण करते, म्हणूनच कदाचित लोकांचा ओघ तो वाढत चाललाय. आणि अजूनही तिच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की तिने सर्वांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. आणि जो अध्यात्माच्या बाबतीत लोकांचा एक थोडा आळस झालेला आहे, तो देखील दूर व्हावा अशी तिच्या चरणी प्रार्थना. जय आशापुरी. धन्यवाद. हे खूपच छानच सरांनी माहिती दिलेली आहे. पूर्ण इतिहास सांगितलेला आहे मंदिराबाबत. आणि इथे तुम्हाला जर यायचं असेल तर धुळ्यापासून जर तुम्ही आलात पुढे सोनगीर म्हणून गाव लागतं, आणि त्याच्याच पुढे तुम्हाला नरडाण्याच्या पूर्ण आशापुरी मातेला तुम्हाला येता येईल. खूप सुंदर मंदिर आहे. इथे भक्तनिवास देखील खूप छान आहे. तिथे तुम्ही राहू शकता, स्टे करू शकता. खूप चांगल्या सुविधा उपलब्ध. धुळ्यापासून 40-45 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे. आणि हायवे पासून 10 ते 12 किलोमीटर मध्ये नरडाण्यापासून. आणि जोही कोणी भक्त इथपर्यंत पोहोचत असेल तर त्यांच्यासाठी भक्त निवासची खूप छान व्यवस्था इथे आहे. कितीही भक्त आले तरी आपल्याकडे आता जवळजवळ 70 ते 75 रूम, टॉयलेट, बाथरूम सहित अटॅच उपलब्ध आहे. त्यामुळे कोणालाही अशी चिंता करायची गरज नाही. कुठल्याही हॉटेलला थांबण्यापेक्षा त्यांनी यावं, इथला स्टे करावा, आरतीचा आनंद घ्यावा. सकाळी आरती असते, दुपारी आरती असते आणि संध्याकाळी आरती असते. नवरात्रीचा खूप छान प्रोग्राम चालतो. आई भगवतीचा सकाळी पहाटे 5:30ला आरती असते. इथे पाय ठेवायला जागा नसते. अच्छा. हो, सकाळी 5:30ला. खूप सुंदर, म्हणजे परिसरातले लोक देखील खूप आनंद घेतात. आणि शेवटच्या दिवशी आपण कुमारिकांचं पूजन करतो. तर जवळजवळ 300-350 कुमारिका या ठिकाणी येतात. आणि त्यांचं पूजन, त्यांचा यथेच्छ सत्कार, जे जे काही ट्रस्टकडनं आपल्याला देता येणं शक्य आहे ते देऊन त्यांचं भोजन वगैरे सर्व अशी व्यवस्था चालते. खूप सुंदर आहे, आनंद आहे. ज्याला ज्याला घेता येईल त्यांनी नक्कीच घ्यावा. जय आशापुरी. जय आशापुरी. जय आशापुरी. जय आशापुरी. धन्यवाद तुमचे पण. धन्यवाद. आपण जो संकल्प केला होता, आपण 9 नवरात्र जे होते ते 9 देवींना आपण जाणार होतो. आणि मला सौभाग्य लाभलेलं आहे. आपण जो एम करणार आहोत तो आमच्या जे माझे कुलदेवत आहे आशापुरी माता, भगवती माता, आशापुरी माता इथे मी आलेलो आहे आणि दर्शन घेतलेलं आहे. आणि आपली जी सिरीज होती 9 देवांची ती इथेच थांबवतो आहे. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, तर शेअर करा. आणि भगवती माता नक्की आहे इथे व्हिजिट करा, दर्शनाचा लाभ घ्या असं सांगतो. आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.